थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। प्रशांत कोरटकर बरोबर त्याचा जो साथीदार आहे तो देखील या ठिकाणी त्याला आणलेला आहे, कारण ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकरला 2 गाड्या आहेत त्या चेंज केल्या होत्या, बदलल्या होत्या आणि त्यानुसारच आपण जर बघितलं तर आता पोलिसांनी या ठिकाणी त्याला घेऊन आलेले आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी प्रशांत कोरटकर बरोबरच त्याचा एक साथीदार आहे तो देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर आणि त्याचा जो साथीदार आहे या साथीदाराला कोल्हापूर पोलीस घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मग या ठिकाणी त्याच्यावरती पुन्हा एकदा 3 वाजण्याच्या सुमारास त्याला कोर्टामध्ये ते दाखल केलं जाईल। एकूणच जर बघितलं तर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण ह्या पद्धतीनं जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर कोल्हापूरमध्ये कधी येतो अशा पद्धतीच्या अनेक पोस्ट आहेत त्या व्हायरल झाल्या होत्या। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी या ठिकाणी खबरदारी घेतली। इथला सगळा परिसर आहे तो निर्मनुष्य करण्यात आला होता आणि मग या ठिकाणी प्रशांत कोरटकरला आणलं। जुना राजवाडा पोलीस ठाणे हे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी भाविकांची खूप मोठी संख्या आहे ती पाहायला मिळत असते। अशा वेळी इथला जो सगळा परिसर होता तो निर्मनुष्य केला आणि मग प्रशांत कोरटकरला या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। सध्या आपण दृश्य पाहतोय। प्रशांत कोरटकरला जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे। थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। याआधी त्याला जामीन मंजूर झाला होता, पण त्याला आव्हान देण्यात आलेलं होतं आणि आता यापुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर सध्या आपल्यासोबत आहे। विजय, हा मुद्दा देखील पोलिसांच्या वतीने तपास अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा आपण पाहतो की 25 फेब्रुवारीला या ठिकाणी प्रशांत कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, संभाजी महाराजांचा अवमान आणि त्याचवेळी इंद्रजित सावंत यांना धमकीचा कॉल आहे तो केला। यानंतर जवळपास 1 महिना प्रशांत कोरटकर हा कुणालाही सापडत नव्हता। कोल्हापूर पोलिसांची 3 पथकं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती। एक पथक आहे ते नागपूरला गेलं होतं, दुसरं चंद्रपूरला, एक मुंबईला, अशा पद्धतीनं कोल्हापूर पोलिसांची पथकं आहेत ती रवाना झाली होती। मात्र प्रशांत कोरटकर यानं जो फोन स्विच ऑफ करून किंवा जो डाटा इरेज करून जमा केला होता त्याच्यानंतर त्याने वेगवेगळ्या गाड्या आहेत त्या देखील या ठिकाणी वापरल्या। तो चंद्रपूरमध्ये अंतरिम जामीन ज्यावेळी मिळाला होता त्यावेळी तो नागपूरला देखील येऊन गेला। त्याच्यानंतर तो चंद्रपूरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबला आणि तिथून पुढे तो तेलंगणाला गेला, अशा पद्धतीची माहिती आहे ती मिळाली आणि त्याच्या मागावर कोल्हापूर पोलीस या ठिकाणी पोहोचलं। त्याला काल आहे ते ताब्यात घेतलं। रेल्वे स्टेशन आहे ते या रेल्वे स्टेशनच्या परिसरामधून ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला जवळपास 13 ते 14 तासांचा प्रवास करून या ठिकाणी आणलेला आहे। कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला, कारण ज्यावेळी ह्या सगळ्या घटना घडत होत्या 1 महिना शिवभक्त आहेत ते या ठिकाणी कधी एकदा कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरला अटक करतात, ताब्यात घेतात याचीच वाट बघत होते आणि त्या पद्धतीचे सोशल मीडियावरून काही पोस्ट देखील व्हायरल झाल्या। त्यामुळं या ठिकाणी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सगळी माहिती आहे ती या ठिकाणी गुप्त पद्धतीनं ठेवावी लागली होती, कारण प्रशांत कोरटकरला या ठिकाणी आणल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस खबरदारी घेत होते। आता या ठिकाणी दाखल केल्यानंतर त्याचं जी वैद्यकीय तपासणी आहे ती केली जाईल। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मग त्याला कोर्टामध्ये रात्री साधारण दुपारी 3च्या दरम्यान त्याला कोर्टामध्ये आहे ते सादर केलं जाणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। अगदी थोड्याच वेळात कोरटकरची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे आणि आजच त्याला कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि यापुढे कोर्ट नेमके पुढे काय आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर विरोधात महाराष्ट्रभरामध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर प्रशांत कोरटकर हा गेले महिनाभर गायब होता, तो पोलिसांना सापडत नव्हता। त्याच्या आधी त्याला कोर्टानं जामीन मंजूर केलेला होता, पण त्याला पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा जामीन रद्द करण्यात आला। आता यापुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे।
सुनावणीसाठी तो कोर्टामध्ये हजर राहणार की नाही या संदर्भातही बराच खल झाला. पोलिसांकडे त्यानं आपला मोबाईल सुपूर्द केला, पण त्यातला डाटा इरेज केलेला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.